बँका ह्या भारतीय अर्थव्यवस्थेचं हृदय मानलं जातं. SBI या हृदयाची प्रमुख रक्तवाहिनी आहे आणि आपण सर्व या रक्तवाहिन्यांच्या प्रमुख धमन्या आहात. भारतीय अर्थव्यवस्थेलाच नव्हे तर देशामध्ये प्राण निर्माण करायची ताकद आपल्या साऱ्यांच्या मनगटात आहे. आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सन्मान्य राजीवजी श्रीवास्तव, सन्मान्य प्रतापजी पवार, रवीजी जगताप, उपस्थित आपण सर्व. वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती. गेल्या 25 वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरनी मुलाखतीला यावं. काही ड्रायव्हर मुलाखतीला आले, मुलाखती चालू झाल्या. पहिल्या ड्रायव्हरला विचारलं, काय हो गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटलं अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही. फक्त गाडी एकदा दरीत कोसळली तेवढंच काय ते, पण बाकी कुठं धक्का नाही. ते म्हणले चला बाजूला. दुसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटलं अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही. फक्त एक जण पुढनं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काय ते, पण बाकी कुठं टच नाही. त्याला म्हटले चला बाजूला. तिसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटलं अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही. साक्षी पुरावे कागदपत्र सगळं तपासा, गेल्या 25 वर्षात माझ्या हातून एकही अपघात नाही. त्या मुलाखतकर्त्यालाही आश्चर्य वाटलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या या यशाचं रहस्य काय? तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला, गेल्या 25 वर्षापूर्वी माझी गाडी जी मी एकदा गॅरेजला लावली, परत बाहेरच नाही काढली. ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात होतच नाही, पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील, आणि रस्ते म्हणले तर खड्डे ठरलेले, टक्के टोनपे ठरलेले, ऊन वारा वादळ पाऊस याच्याची टक्कर ठरलेली. हा सगळा संघर्ष सोसणं ज्याला जमतं त्याला यश जिंकणं जमतं. तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन एवढ्यासाठी करतो की आपण आपल्या ध्येयाच्या दिशेनं जाण्यासाठी आपल्या गाड्या रस्त्यावर घेऊन आला आहात. या रस्त्यावरचा हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. आपलं कौतुक आणि आपलं अभिनंदन आहे ते यासाठी आहे. आपण एका उत्तम क्षेत्रामध्ये काम करत आहात. खरं तर जोखीम व्यवस्थापनाचा एक प्रकार म्हणून आपल्याकडं विमा या क्षेत्राकडे पाहिलं जातं. विमा या क्षेत्राचा जन्मच तसा 2000 वर्षापूर्वी झाला. चिनी आणि बॅबिलियन संस्कृतीमध्ये विम्याचा उल्लेख तुम्हाला वारंवार आढळतो. व्यापारासाठी जी जहाजं जायची त्या जहाजावरच्या कर्मचाऱ्यांचा किंवा व्यापाऱ्यांच्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून पहिल्यांदा ही संकल्पना अस्तित्वात आली. पण त्याच्या पूर्वी सुद्धा भारतामध्ये कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा विम्याचा उल्लेख वारंवार येतच राहतो. म्हणजे ही संकल्पना आताची नव्हे, ही प्राचीन काळापासूनच जोखीम व्यवस्थापनाचं एक उत्तम तंत्र म्हणून या देशामध्ये राबवली जाते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये स्वराज्य उभा केलं, पण या विमा या संकल्पनेचा सगळ्यात जास्त विस्तार जर कोणी केला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, हेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर पन्हाळ्यावर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या कैदेत होते त्यावेळी शिवाकाशीद महाराजांचं रूप घेऊन सिद्धी जोहरच्या भेटीला गेले आणि महाराज पन्हाळ्याच्या पश्चिमेच्या बाजूनी त्या पावसाळी वादळी किर रात्री विशाळगडाकडे निघाले. सोबत बाजीप्रभू होते, बांदलांची फौज होती. 21 तासाचा अखंड प्रवास करून महाराज मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्याचवेळी चाहूल लागली की शत्रूचं सैन्य पाठलागावर आहे. बाजीप्रभू त्यावेळी महाराजांना म्हणाले, महाराज आपण निमे लोक घेऊन पुढे निघा, आम्ही निम्या लोकांनिशी येथे झुंजितो, साहेबकारी मरितो, आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. बाजीप्रभूंनी वापरलेलं शेवटचं एक वाक्य स्वराज्यामधल्या विम्याच्या संकल्पनेची पुष्टी देणार आहे. बाजीप्रभू असं म्हणतात की आपण पुढे निघा, आम्ही निमे लोक झुंजितो. महाराज म्हटले नाही बाजी, सारे सोबत जाऊ. बाजी कडाडले, नाही राज, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे, आपण पुढे निघा. पण त्याच्या पुढचं जे बाजीप्रभूंचं वाक्य ते फार महत्वाचं आहे. बाजीप्रभू सांगतात की आम्ही साहेबकारी मरितो, तयारी आमची समर्पणाची मरायची.
आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. तोपर्यंत शत्रू भिडले होते. बाजी प्रभू घोडखिंडीमध्ये लढत होते, कडाडत होते. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजा विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोहोचल्याचे आवाज कानावर पडले आणि शिर तुटले, बाजी कोसळले, स्वराज्यासाठी समर्पित झाले. घोडखिंड पावनखिंड झाली. त्याच्यानंतर महाराज बाजी प्रभूंच्या सिंध गावी गेले. बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू यांना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन तर केलंच, पण या बाजी प्रभू फुलाजी प्रभूंच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची. आता ज्यांची मुलं वयात आली त्यांना सेवेत घेता येईल, पण काही सैनिक असे असतील की जे युद्धात मारले गेले पण त्यांची मुलं अजून छोटी आहेत. अशा छोट्या मुलांचं काय? आपल्या सैनिकांच्या छोट्या मुलांसाठी महाराजांनी रायगडावर बाल परवेशी गृह उभारलंय, ज्याला आताच्या भाषेत आम्ही वसतिगृह म्हणतो. म्हणजे आपल्या सैनिकांच्या मुलांचं संगोपन, संवर्धन, शिक्षण आणि प्रशिक्षण स्वराज्याच्या वतीनं केलं जायचं. आता ठीक आहे, लहान मुलांचंही झालं, पण काही सैनिक असे असतील, नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, आता त्याच्या पश्चात त्याची फक्त घरी विधवा पत्नी. आता त्या विधवा पत्नीचं काय? महाराजांनी 350 वर्षापूर्वी आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी फॅमिली पेन्शनची सोय करून ठेवली आहे. पेन्शन किती त्याची व्यवस्था सांगितली आहे की तो सैनिक युद्धावर लढताना मारला गेला, त्याला ज्यावेळी शेवटचा पगार असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून मिळत जाईल. पत्नींचाही झालं. आता काही सैनिक असे असतील ज्यांचं अजून लग्नच झालं नाही आणि ते युद्धात मारले गेले, घरी फक्त वृद्ध माता पिता आहेत. महाराजांनी आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी अडीशेरी नावाची योजना आणली आहे. या वृद्ध माता पित्यांना स्वराज्यातून दरमहा 2.5 शेर धान्य दिलं जायचं. स्वराज्यासाठी माणसं समर्पित व्हायला का तयार होती? कारण त्यांच्या पश्चात सगळी व्यवस्था, त्यांच्या कुटुंबियांची, मुलाबाळांची, लेकराबाळांची सगळी महाराजांनी करून ठेवलेली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. विम्याचं सगळ्यात महत्व काय आहे? तुमची सुरक्षितता. आजची वर्तमानातली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात सुरक्षितता प्रदान करते, हे सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. त्यामुळे हे सूत्र आजच्या काळात अत्यंत गरजेचं आहे, हे महत्वाचं. खरं तर पाश्चात्य राष्ट्रामध्ये विमा संस्कृतीचा प्रचंड मोठा प्रभाव आहे आणि प्रचंड परिणामकारक तिथं आहे. पण दुर्दैवानं भारतासारख्या देशामध्ये विमा क्षेत्र तेवढं तितकंसं विकसित झालं नाही. याचं महत्वाचं कारण पाश्चात्य राष्ट्रांनी 2 महायुद्ध अनुभवली आणि जीवन अनिश्चित आहे, असुरक्षित आहे, कधी काही होऊ शकतं याचा अनुभव त्यांनी घेतला. मात्र भारतामध्ये याच्यावर विश्वास नाही. मुळात भारतातल्या लोकांना आपण मरणार आहोत याचीच अजिबात खात्री नाही आणि त्यातून आमच्याकडे पुनर्जन्माची संकल्पना आहे. झालंच काय तर बघू पुढच्या जन्मी येईन ना परत. त्यामुळे या क्षेत्राचा विकास न व्हायचं कारण सगळ्यात महत्वाचं हे. आणि दुसरी गोष्ट जे विम्याबद्दल गैरसमज लोकांच्या मध्ये आहे की विमा म्हणजे आमचा एखादा गेला की पहिलं तो सुरुवात नाही. समजा तुमचं काय झालंच, तो का टपलाय बाबा माझ्या वाईटावर? नाही नाही, तसं नाही, काय सांगून येते का वेळ? समजा तुम्ही मेलाच, अरे गप ना बाबा. आमची अडचण काय आहे? दुसरा एक महत्वाचा हेतू लोकांच्या मनामध्ये आहे. जर मी असताना मला फायदे मिळत नसतील तर मी मेल्यानंतर काय होतंय ते बघायला मी कुठं आहे? त्यामुळे नंतरच नका सांगू मला. ही जी लोकांमध्ये मानसिकता आहे ती सगळ्यात मोठी चुकीची आहे. खरं तर अलीकडच्या काही काळामध्ये जी जनजागृती झाली किंवा SBI लाईफ मित्रांनी लोकांपर्यंत जाऊन हे जे सगळं पोहोचवलं, त्याचा परिणाम म्हणून आता लोक बऱ्यापैकी या गोष्टी स्वीकारू लागलीत, मान्य करू लागलीत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. विमा या शब्दाचा अर्थ आपल्या नंतरची सुरक्षितता असा नसून मुळात पैशाची योग्य बचत करणं, योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं आणि त्याचा परतावा मिळवणं या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये ही जागृती झाल्यामुळं या क्षेत्राकडे लोकांचा कल प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलाय. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर कोरोना सारख्या महामारीमध्ये आपण एक वेगळं विश्व अनुभवलं. इतकी भयानक
परिस्थिती होती की वडील गेले तर त्यांच्या अंत्यदर्शनाला मुलाला जाता आलं नाही, आणि मुलगा गेला तरी वडिलांना त्याचं शेवटचं दर्शन घेता आलं नाही. अशा वेळी घरातली कर्ती माणसं ज्यावेळी दगावली, त्यावेळी जीवनाच्या अनिश्चिततेची आणि असुरक्षिततेची भावना लोकांमध्ये निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर मात्र लोकांचा भविष्याकडे, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि विमा या क्षेत्राला प्रचंड महत्व आताच्या काळात प्राप्त झालंय. आता याच्यामध्ये दोन शक्यता आहेत. एक वर्ग असा आहे की एखाद्या लाईफ मित्राला विचारलं, बरं काय कोरोनाच्या काळात, नाही नाही सगळं बंदच होतं ना, बाहेर पडणार कसं. आणि दुसऱ्याला विचारलं, बरं नाही 100% व्यवसायच करून टाकला यावेळी, शेजारी पाजारी गेला की पहिला जाऊन बसायचोच, तो गेलाय. माणसाने पटापटा घेतल्या हो पॉलिसी. तुमचा दृष्टिकोन कसा आहे, सकारात्मक की नकारात्मक. संधी चालून येत नाही, संधी निर्माण करावी लागते. खरं तर परिस्थिती अनुकूल असली तर ती संधी होते, आणि परिस्थिती प्रतिकूल असली तर ती वेळ चुकीची ठरते. पण हे ठरवतं कोण? प्रत्येक क्षण क्षणच असतो, त्याचं संधीत रूपांतर करायचं का नाही हे तुमच्या माझ्यावरच अवलंबून असतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमचे एक लाईफ मित्र आहेत, त्यांचा व्यवसायाचा सगळा विषयच वेगळा आहे, कौशल्यच त्यांचं वेगळं आहे. ते आसपासच्या परिसरात कुठं मयत झालं की पहिले स्मशानात हजर असतात. आणि जर एखाद्यानं पॉलिसी उतरवली नसती तर गर्दी असतेच. ते कावळा बेवळा शिवेपर्यंत वेळ मिळतोच. नाही, मला प्रश्न तोच आहे की आता पुढं कसं, आणि का काय पॉलिसी बिलिसी काही नाही हो, पुढचा जागेवर येतो, कुठं येऊन भेटू. आणि एखाद्याने उतरवलेली असली तर तिथं जाऊन होतोच सांगतो, नाही काही झालं ठीक आहे, आता माणूस पिकलं पान गळणारच आहे. पण निश्चिंत मनानं गेला माणूस, कुठली काळजी नाही. बघा, कावळा सुद्धा 2 मिनिटात शिवणार. काय मागं करायचं ठेवलंच नाही, सगळं करून टाकलंय. माझ्याकडनंच 3 पॉलिसी घेतल्यात. तिसरा शेजारचा लगेच विचारतो कधी येऊ. तुम्ही कुठं जाता, कसे जाता, संधीचा लाभ कसा घेता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. खरं तर क्षेत्र विस्तारत आहे, या क्षेत्रात येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढती, हे पहिलं लक्षात ठेवा. संख्या वाढती आहे पण टिकणारे लोक फार कमी आहेत, हेही लक्षात ठेवा. ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सच्या नियमानुसार या क्षेत्रात काम करणारी लोक किती उत्पन्न मिळवू शकतात, तर वार्षिक आमचा एखादा लाईफ मित्र 56 लाख सरासरी मिळवू शकतो वर्षाचे. म्हणजे दिवसाला तासाला 2,500 रुपये तो या क्षेत्रात उत्पन्न मिळवू शकतो. ही ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सची ताजी अहवालातली माहिती आहे. म्हणजे हे क्षेत्र किती मोठं आहे, हे क्षेत्र तुम्हाला किती उत्पन्न मिळवून देऊ शकतं. मुळामध्ये या क्षेत्रात तुम्ही आला याचं अभिनंदन एवढ्यासाठी आहे की मुळात या क्षेत्राचं मोल आणि महत्व आपल्याला माहिती पाहिजे, तर आपण लोकांना सांगू शकतो. आपण सकारात्मक असलो तर लोक सकारात्मक होतील, आपणच नकारात्मक असलो की मग सगळंच कठीण आहे. म्हणजे एखाद्यानं बोलावलं तरी नाही जातो आता, पण कडू आहे, तो कसा घेलो. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात SBI लाईफ इन्शुरन्सनं तुमच्यासाठी ही प्रचंड मोठी संधी निर्माण करून ठेवली. एकीकडे तुम्ही इतरांचं भलं तर करता आहातच, इतरांच्या आयुष्याची सुरक्षितता प्रदान करता आहातच, पण त्याच वेळी तुम्ही तुमचं आयुष्य सुद्धा याच्यातून घडवत आहात, हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही नोकरी करत असाल काही अडचण नाही, तुम्ही शेती करत असाल काही अडचण नाही, तुमचा छोटा मोठा इतर कुठला व्यवसाय असेल काही अडचण नाही. तुम्ही जोड व्यवसाय म्हणून या क्षेत्रात आहात, आणि या क्षेत्रात तुम्ही तुमचं स्वतःचं विश्व घडवू शकता. ही सगळ्यात महत्वाची जमेची बाजू आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला बंधन नाही, वेळेचं तर अजिबात बंधन नाही. तुम्ही सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार काम केलंच पाहिजे विषय नाही. इतरांना रविवारी सुट्टी असते, अख्खा रविवारचा फक्त दिवस काम करा, 11 ते 5 तुमच्यावर कुठलंही बंधन नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, काही लोकांना ठरलेला पगार असतो, तुम्हाला बंधनच नाही, कमावण्याचं बंधन नाही तुम्हाला. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला प्रचंड मोठ्या भांडवलाची या व्यवसायासाठी अजिबात गरज नाही. मग एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत, मग तुम्ही नेमकं कसे पुढे जात आहात, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. एक राजा होता,
प्रधानाच्या बरोबर रस्त्याने चाललेला. अचानक त्याचं लक्ष रस्त्याच्या बाजूला गेलं. एक लोहार त्याच्या भात्याची दोरी ओढत ओढत काम करत होता. त्या लोखंडावर घाव घोलत होता. शरीर घामानं नितळत होतं. त्याचे ते कष्ट बघितले आणि राजाला दया आली. तो प्रधानाला म्हणाला, या लोहाराला पटकन एक चंदनाची बाग देऊन टाका, सुखी तरी होईल. त्या लोहाराला जवळ बोलावलं. म्हणले, महाराजांनी तुला चंदनाची बाग दिली. त्यालाही आनंद झाला, चंदनाची बाग मिळाली. म्हणले, चला एकाचे कष्ट कमी केले, आयुष्याचं भलं केलं. राजा निघून गेले. महिना दीड महिन्यांनी राजांना सहज आठवण आली. त्यांनी प्रधानांना विचारलं, ज्या लोहाराला आपण चंदनाची बाग दिली होती, चला जरा त्या बागेत जाऊन येऊ, बघू या लोहाराचं आता विश्व कसं सुंदर झालंय, किती समृद्ध झालंय. राजाने प्रधान चंदनाच्या बागेत पोचले तर निम्म्याच्या वर बाग तोडली गेलेली. बागेच्या मध्येच लोहारानं भाता लावलेला आणि आपलं लोखंडावर घाव घालत बसलाय. राजाने विचारलं, अरे तुला आम्ही चंदनाची बाग दिली, कसं काय चाललंय? उत्तम चाललंय म्हटलं, नाहीतर तिकडं लाकडावर प्रचंड खर्च यायचा. आता सकाळीच एक झाड तोडतो, दिवसभर भाता चालतो, अडचणच नाही, लाकडाचा खर्चच माझा वाचवला. राजानं डोकंच धरलं. मग राजा म्हटला, काय झाडं शिल्लक बिल्लक आहेत का? नाही ना, आहेत ना, अजून 15 दिवस जातील तेवढी आहेत. राजा म्हटला, त्यातलं एक झाड तोडून आण. ते तोडून आणलं आणि राजानं चंदनाच्या व्यापाऱ्याला बोलावलं आणि लोहारासमोर त्या व्यापाऱ्याला विचारलं, या चंदनाच्या झाडाचे किती देशील? ते चंदन पारखलं आणि व्यापारी म्हणाला, महाराज 1 लाख रुपये देऊन टाकेन. 1 लाखाचा आकडा तसा लोहार खाली मटकन बसला. 1 लाखाला एक झाड? म्हणे, हो, मी सगळी बाग तोडून टाकली, मी कोळसा करून टाकला. वर्षाला एक एक झाड विकलं असतं तरी जगलो असतो. मी दिवसाला झाडचा कोळसा करत राहिलो. SBI लाईफ इन्शुरन्सनं तुमच्या हातात चंदनाचं झाड दिलंय. आता त्याचे लाखो करायचे. का कोळसा करायचा? मोल आणि महत्व आपल्याला कळालं पाहिजे की आपण नेमके कोण आहोत, काय करतो आहोत, कुठं आहोत, आपल्या हाती काय आहे, आपण सोनं करू शकतो का माती करू शकतो, हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. ध्येय ठरवून टाका, वाटेल तितके मिळवू शकता. मी वारंवार सांगतो, खिसे शिवतानाच मोठे शिवा. काय काय लोक खिसेच शिवत नाहीत, तुमच्या खिशात येतही नाही. काय काय वेळ येतं पण ठेवायला जागा नाही. स्वप्न मोठी ठेवा, ध्येय मोठं ठेवा, सगळ्यात महत्वाचं आहे तिथे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, काही अडचण नाही, फक्त ध्येय मोठं असायला हवं. सगळ्यात महत्वाची गोष्ट. ॲबे करे नावाचा फ्रेंच व्यापारी कोकणामध्ये उतरला. त्याला राजापूरला जायचं होतं, पण महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाताच येणार नव्हतं. तो महाराजांच्या कार्यालयात पोहोचला. आता पोहोचल्यावर त्यांनी परवाना घ्यावा, निघून जावं ना? नाही. त्यांच्यात एक विलक्षण गुण आहे, जिज्ञासा. विलक्षण. तुमचा माझा अभ्यास जेवढा आपण केला नाही ना, तेवढा पाश्चात्यांनी करून ठेवलाय. इंग्रज व्यापारी म्हणून आले इथं, 150 वर्ष राज्य केलं. त्याने आपला अभ्यास केला आणि त्यांना कळलं राज्य करता येतं यांच्यावर. पण आपला मात्र आपला अभ्यास नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तिथे. अभ्यास कधी होतो? जर जिज्ञासा असेल तर. तुम्ही लाईफ मित्र झालात, पण तुमच्या क्षेत्राचा तुम्ही अभ्यास केलाय का? ध्येय तरी कधी ठरवता येतं? ज्या क्षेत्रात उतरायचं आहे त्याचा पहिल्यांदा अभ्यास हवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे, बारीक खोलवर. आमच्या जिज्ञासा आहे का ती? आम्ही किती सतत अपडेट असतो. SBI लाईफच्या इन्शुरन्सच्या किती योजना येत आहेत, आठवड्याला किती, महिन्याला किती, नवीन किती आल्यात, लोकांना अधिक फायदा देणारा कुठल्या, परतावा देणारा कुठल्या, गुंतवणुकीला चांगल्या कुठल्या, बचतीला कुठल्या, विम्याच्या बाबतीत कुठल्या. आमचा अभ्यास किती आहे? आमची जिज्ञासा किती आहे? आम्ही किती वेळ सतत माहिती घेत राहतो. आमची अडचण काय माहिती आहे? हल्ली आमच्यातला जिज्ञासा हा गुणच संपलाय, नाहीच आहे तो. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं तो न्यूटनच सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. ते सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न तरी पडला, सफरचंद खालीच का पडलं? मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. आपल्याकडचा एखादा बसला असता तर
आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कोणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो. संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. आमच्या नावावर कुठले शोध नाही, त्याचं कारणच हे आहे. सगळ्यात महत्वाचं जिज्ञासा नाहीच आहे. तुम्ही ज्या आहात तिथं महत्वाचा गुण तुमच्यात पहिला ठासून पाहिजे की तुम्ही जिज्ञासूच असलं पाहिजे. मग जिज्ञासा तुमच्या SBI लाईफ इन्शुरन्स बद्दल असेल किंवा लोकांच्या गरजांबद्दल असेल, तुम्ही माणसं शोधत राहिलं पाहिजे. जिज्ञासा कशाची? कोण कोण घेऊ शकेल? तुम्ही अभ्यास केलाय तुमच्या जिल्ह्याचा, तुमच्या भागाचा, तुमच्या प्रांताचा? तुम्ही काय केलं? वेळापत्रक तुमचं कसा अभ्यास केलाय तुम्ही? याच्याबद्दलची जागरूकता कुणात आहे? शिक्षकी पेशात असणाऱ्या लोकांमध्ये आहे, डॉक्टर्स असणाऱ्या लोकांमध्ये आहे, वकील असणाऱ्या लोकांमध्ये आहे, इंजिनियर्स असणाऱ्या लोकांमध्ये आहे, उद्योग करणाऱ्या लोकांमध्ये आहे. अशा लोकांना तुम्ही किती भेटता? त्यांची यादी तुमच्याकडे आहे का? मुळात लाईफ मित्राचं काम काय आहे? लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचणं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जितका जास्त संपर्क तितके जास्त परिचय, आणि जितके जास्त परिचय तितकं तुमचं काम सोपं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. किती लोकांपर्यंत पोहोचता तुम्ही? कापलंच नाही, बघू आता, जाता जाता करतो, येता येता भेटतो, नाही जाणारच आहे नगरला, या म्हणलाय तो. नाही, असं नाही होत. जिज्ञासा कशाची पाहिजे? आपली बाजारपेठ कुठं आहे, आपला ग्राहक कुठं आहे, याचा सगळा अभ्यास तुमचा पाहिजे. सगळ्यात महत्वाची जिज्ञासा यासाठी खर्ची घालायला हवी आम्ही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या अबेकरना महाराजांच्या कार्यालयातल्या त्या अधिकाऱ्याला पहिला प्रश्न विचारला, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं बळ कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, पण तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्यानं उत्तर दिलं, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्रप्रांताचा अभ्यास आहे, सगळ्या क्षेत्रप्रांताचा इतिहास तोंडपाठ आहे, भूगोल जणू नजरेत साठवलाय. इथले घाट, रस्ते, डोंगर, नद्या, नाले, पर्वत सगळं महाराजांना माहिती आहे. आमच्या महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास. महाराज यशस्वी झाले याचं कारण महाराजांचा अभ्यास, आणि आम्ही अपयशी होतो याचं कारण विना अभ्यास. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा माणसांचा अभ्यास पाहिजे, त्यांच्या गरजांचा अभ्यास पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही केलाच पाहिजे. तो किती लोकांपर्यंत जाऊन बसता, सतत उठता बसता, सतत परिचय वाढवत राहिलं पाहिजे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, बोलणं 2 वेळा शिकावं लागतं. पहिल्यांदा जन्माला आल्यावर, आणि दुसरं जग जिंकायला निघाल्यावर. उत्तम संवाद कौशल्य हे लाईफ मित्राकडे असायलाच हवं. त्याचं बोलणं रसाळ, मधाळ, लोकांना रुचेल, पटेल, आवडेल आणि स्वीकारलं जाईल असंच व्हायला हवं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमची गरज दिसून उपयोगच नाही, त्याची गरज तुम्ही पूर्ण करताय हे त्याच्यावर बिंबवताच आलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच लोकांची चर्चा, त्याचं काय, त्याला फायदा मिळतोय म्हणून येतोय, बाजूला सारा. लक्षातही आलं नाही पाहिजे त्याला, हा तुमच्या उत्पन्नाचा स्रोत आहे, तुम्ही त्याच्यासाठी धडपडत आहात, त्याच्या गरजा भागव. त्याला सांगायला हवं, तुम्ही जगात कुणीतरी एक असाल, पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्हीच जग आहात हे पहिलं लक्षात ठेवा. तुमच्यावर अवलंबून आहे कुटुंब, तुमची लेकरं बाळ पोरं तुमच्यावर अवलंबून आहेत. उद्या त्यांचं काय, तुमची गरज काय आहे? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पैसा ही प्रत्येकाचीच गरज आहे, पैसा वाढवावा प्रत्येकालाच वाटतं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट पैसा वाचवणं, याचा अर्थ पैसा कमावणं, हे पहिलं सांगायला हवं. विमा तुम्हाला पैशाची बचत करून तर देतोच, पण त्या बचतीवर उत्तम परतावा देतो. 10 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष हे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात, मिळतात, हे त्याच्या मनात ठसवायला हवं. हे सगळ्यात महत्वाचं.
सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तीही लोकांमध्ये तुम्ही इतर सुद्धा अनेक कंपन्या बाजारपेठेत आहेत, त्यांचेही लोक येऊन त्यांना भेटत असतील, मग त्यांच्यापेक्षा तुमचं का घ्यावं? ही वैशिष्ट्यही तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचवली पाहिजेतच. सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो हा आहे, इतरांपेक्षा तुम्हीच का? तुम्ही ज्यावेळी लोकांपर्यंत पोहोचता त्यावेळी पहिली गोष्ट आहे, लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. आणि तुम्ही कुठल्या कंपनीचे प्रतिनिधी आहात त्या कंपनीवरचा विश्वास, तुम्ही तुमची आणि कंपनीची विश्वासार्हता वाढवत असता, हे पहिलं लक्षात ठेवा. आणि या जगात एकच गोष्ट अशी आहे ज्याच्या बळावर सगळं जग चालतं, त्याचं नाव आहे विश्वास. तुम्ही पैसे कमवायला निघालात ना, पहिल्यांदा तुम्हाला विश्वास कमवावा लागेल, हे सगळ्यात महत्वाचं. तुम्ही जा, त्याला माहिती द्या, त्याला प्रेरित करा. प्रेरित केल्यानंतर त्यानं इन्शुरन्स तुमच्याकडूनच घेतला पाहिजे हे पहिलं पहा. आणि घेतल्यानंतर त्याचे फायदे ओळखून त्याला तशी तशी सेवा देत राहा, म्हणजे आपोआप ही विश्वासार्हता निर्माण होते. हे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे? महाराजांचा अभ्यास हे महाराजांच्या यशाचं सगळ्यात मोठं कारण आहे. भले तुमच्याकडे मग काही गोष्टी नसतील, कमतरता असतील, काही अडचण नाही, पण त्या क्षेत्राचा बारीक. महाराजांकडे सैन्य नाहीये, पण महाराजांनी नवीनच तंत्र शोधून काढलं, ज्याला मी गुरिला युद्ध तंत्र म्हणतो. महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या, आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्रीच्या. दिवसाचे का नाही बाहेर पडत, हे त्यांचं यंत्र आहे. मोगलांच्या फौजा फाट त्या बलाढ्य फौजेशी मोजक्या सैन्यानिशी झुंजायचं तर अमावस्येच्या किर्र काळोखात डोळ्यात बोट घातलं तरी पुढचं दिसणार नाही. किती आहेत मराठे समजतच नव्हतं. हे युद्धतंत्र विकसित केलं, हे अभ्यासातून विकसित करता येतं. तुम्हाला तुमच्या ग्राहकांपर्यंत यशस्वी पद्धतीने पोहोचायचंय ना, तुम्हाला तुमचं तंत्र निर्माण करावंच लागेल. हे सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. अभ्यास फार महत्वाचा आहे. आमच्या गावातली 4 पोरं एकत्र आली, म्हटले नोकऱ्या तर नाहीत, काहीतरी व्यवसाय करूया. मग चर्चा चालू झाली, कुठला व्यवसाय करूया? एक जण म्हणला आपलं गाव जरा आत आहे. एक जण एका साधू जवळ आले, म्हटले महाराज आपण परमेश्वराचं दर्शन घेतलं असेल? म्हणे हो मलाही घ्यायचं आहे. साधू महाराज म्हणले एक काम कर, उद्या पहाटे पहाटे नदीवर ये, स्नानसंध्येच्या वेळी मी तुला परमेश्वराचं दर्शन घडवतो. हाही आनंदात पहाटे पहाटे गेला. साधू महाराजांना विचारलं कुठे आहे देव? म्हणे देव बाहेर आहे का? आत आहे पाण्यात, चल ना आत. तो आत गुडगाभर गेला. परत विचारलं महाराज कुठे आहे देव? बाहेर असतो का इतक्या गुडगाभर पाण्यात? जरा आत चल ना. आणखी तो आत गेला, छातीपर्यंत पाणी लागलं. त्यांनी परत विचारलं महाराज कुठे आहे देव? अरे वर असतो का? पाण्यात वाकून बघ ना आहे आत. त्यांनी मान वाकून बघायला पाण्यात खाली बुडवली, तसा साधूने त्याच्या मानेवर दाब दिला, आत दाबून धरलं. श्वास कोंडला, जीव गुदमरला, श्वासासाठी हातपाय हलवायला लागला. जीवाची तडपड तडपड झाली आणि अत्यंत शेवटच्या क्षणी संदिशी त्या साधूने हात वर केला. तसा धूळ वर आलं धाड दिशी. धपापत्या उरानं श्वास घ्यायला लागला. दुसरा काही सुचत नव्हतं. आणि श्वास भरून घेतल्यावर मग काही काळानंतर साधूने विचारलं, पाण्यात हवी ती सगळ्यात महत्वाची. महाराजांचा स्वराज्य हाच श्वास आणि स्वराज्य हाच ध्यास झाला. त्यामुळे जगाच्या पाठीवरची सगळ्यात कमी काळातली क्रांती आहे. 750 वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी फक्त 35 वर्षात हटवलंय. फक्त आम्हालाही अडचण नाही काही. कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त प्रचंड मोठा विश्व उभारू शकतो. तीव्रता असायला हवी, ती झोकून देणं जमायला हवं, समर्पण व्हायला हवं, सगळ्यात महत्वाचं. आणि हे जमतं, अडचण काहीच नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात अशी एकही घटना नाही, एकही प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. एकही घटना, एकही प्रसंग नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधी ठरलंय काय करायचंय, जन्माला यायच्या आधी ठरलंय काय जन्माला यायचंय. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. साधी गोष्ट सांगतो, 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला
अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. तुम्हाला 1 कोटी विम्याचा व्यवसाय करायचा आहे, किती नियोजन करावं लागेल? केलंय? आईन्स्टाईन असं सांगतो, मला जर कुणी तासाभराचं काम करायला सांगितलं तर ते तासाभराचं काम कसं करावं याच्या नियोजनात मी 50 मिनिटं घालवीन आणि 50 मिनिटाच्या नियोजनाच्या बळावर तासाभराचं ते काम मी 10 मिनिटात उरकीन. नियोजन तुमचा वेळ वाचवतं, नियोजन तुमची ऊर्जा वाचवतं, नियोजन तुमचे कष्ट वाचवतं. नियोजन करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जे दार उघडणारच नाही त्याच्यावर धडका मारून आणि डोकं फोडून घेण्यात अर्थच नाही. डोकं फुटल्यानंतर मागं वळतो, ही उघडीच होती. अरे आधी बघायचं ना. मग हे बघणं नियोजन शिकवतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कुठे जातो आम्ही, कुणाकडे जातो, या सगळ्याचं नियोजन हवं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ गेलेली परत येत नाही, ती परत आणताही येत नाही. आपला वेळ कुणाला उधार देता येत नाही, कुणाकडून त्याचा वेळ उसना घेता येत नाही. वेळ एकदाच येतो, तो एकदाच अनुभवता येतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या हातात आत्ता तो सुवर्ण काळ आहे, ती अत्यंत योग्य वेळ आहे, त्याचा वापर करायलाच हवा. ही सगळ्यात महत्वाची गरजेची गोष्ट आहे. तुम्हाला 5 वर्षाचं महत्व जर माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा, 5 वर्ष किती महत्वाची, तो सांगेल तुम्हाला. एका वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरीनं मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा, 1 वर्ष किती महत्वाचं. तो महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल, वर्षाचा हिशोब मांडेल आणि सांगेल माझं वर्षाचं एवढं नुकसान झालं. त्यावेळी कळेल आम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. एका महिन्याचं जर महत्व तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा, 9 महिन्यातला 1 महिना सुद्धा किती महत्वाचा. एका आठवड्याचं महत्वाचं तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, 1 आठवडा किती महत्वाचा. एका दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा. मजुरी अभावी खोपट्यातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी तो सांगेल तुम्हाला एका दिवसाचं महत्व. एका तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगजेत्या अलेक्झांडरला जाऊन विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, मृत्यू शय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविलवाणी प्रार्थना करत होता, फक्त एक तास मला जगवा, फक्त 1 तास. त्या जगजेत्या अलेक्झांडरला विचारा. 1 तासाचं महत्व, एका मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा, 1 मिनिट किती महत्वाचा. आणि एका सेकंदाचं मोल जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये फक्त एका सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा, 1 सेकंद किती महत्वाचा. अरे मग सेकंदा, मिनिटा, तासाचं मोल जर एवढं असेल तर तुमच्या हातात असलेल्या आयुष्याचं मोल किती असेल, इतरांच्या आयुष्याचं महत्व किती असेल. केवढं मोठं काम करताय तुम्ही. या आयुष्याचं मोल आणि महत्व वाढवताय, तुमचं आयुष्य घडवताय, ही केवढी मोठी गोष्ट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, विमा खरेदी करताना कदाचित ती गरज नसेल, पण ज्यावेळी गरज पडते त्यावेळी विमा खरेदी करता येत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. सगळ्यात हॉस्पिटलमध्ये शेवटच्या क्षणी माणूस असताना आणि त्याच्या कुटुंबाची धावाधाव चालू असताना हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स विचारतात, इन्शुरन्स आहे का? त्यावेळी कळतं आम्हाला इन्शुरन्स किती महत्वाचा आहे. पण तेव्हा खरेदीच करता येत नाही. ही अडचण आहे. वेळ फार महत्वाची आहे. कुठलीही कामं योग्य वेळेतच व्हावी लागतात. योग्य वेळ पाळावी लागते तर अयोग्य वेळ टाळता येते. हे सगळ्यात महत्वाचं आम्हाला लोकांना ते सांगता आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात एका वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती, ज्याच्या चेहऱ्यावर फक्त उत्तम भाव आहेत. अत्यंत निरागस जो चेहरा आहे, ज्याच्या चेहऱ्यावर कुठलेही वाईट भाव नाहीत, अशा चेहऱ्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवा. फोटोग्राफर विचार करत बसला,
असा भेटायचा कुठं ज्याला बघावं तो वस्कन अंगावर आल्यासारखा वाटतो. मग अशा दुनियेत निरागस सगळे चांगले भाव असणारा चेहरा आणावा कुठून? बराच वेळ विचार केला आणि त्याच्या असं लक्षात आलं की नुकताच जन्माला आलेलं एखादा नवजात बाळ असेल, निरागस आहे, वाईट भावच नाही त्याच्यात, अशा मुलाचा फोटो काढून स्पर्धेला पाठवूया. तिने एका नवजात बाळाचा फोटो काढला आणि स्पर्धेला पाठवला. बक्षीस मिळालं, पहिला क्रमांक 25,000. या घटनेनंतर 25 वर्ष उलटली. 25 वर्षानंतर वर्तमानपत्रामध्ये पुन्हा जाहिरात आली. ज्याच्या चेहऱ्यावर अत्यंत हिंस्त्र भाव आहेत, अत्यंत क्रूर भाव आहेत, ज्याच्याकडे बघितलं की भीती वाटावी, अशा अत्यंत क्रूर चेहऱ्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवा. फोटोग्राफर परत विचारात पडला. हल्ली ज्याच्याकडे बघावं तो जणू काय आपल्यासाठी जन्माला आलाय असा वागतो. किती सहकार्य, किती मदत, त्याच्या चेहऱ्यावर फक्त चांगले भाव, आणि आपली पाठ वळली की शिव्या सुरू. सगळे मुखवटे घालून जगतायत. अशा मुखवट्यांच्या जगात खरंच वाईट चेहरा शोधायचा कसा? तो बराच वेळ विचार करत बसला. विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, तुरुंगात एखादा कैदी असेल जो क्रूर आहे, हिंस्त्र आहे, ज्याच्या चेहऱ्यावर फक्त क्रूरच भाव आहेत, अशा एखाद्या गुन्हेगाराचा फोटो काढून स्पर्धेला पाठवूया. त्यांनी फोटो काढला, स्पर्धेला पाठवला. पुन्हा पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं, रोख रुपये 1,00,000. त्यावेळी मात्र फोटोग्राफरला वाटलं की या पैशावर माझ्या एकट्याचा अधिकार नाही, ज्याचा फोटो काढला त्याचाही या पैशावर अधिकार आहे. 1,00,000तले 50,000 रुपये घेऊन तो तुरुंगात पोहोचला. त्या गुन्हेगारापुढे उभा राहिला. त्याला म्हणाला, तुझा फोटो काढला आणि मला हे 1,00,000चं बक्षीस मिळालं. माझ्यासाठी 50,000 ठेवलेत. हे 50,000 तुझे, यावर तुझा हक्क आहे. त्यावेळी तो क्रूर भाव असलेला गुन्हेगार म्हणाला, हेच पैसे जर 25 वर्षापूर्वी तू माझा अत्यंत निरागस चेहरा म्हणून फोटो काढलास त्यावेळी मला मिळाले असते, तर त्याच निरागस चेहऱ्याचा आज क्रूर चेहरा म्हणून फोटो काढायची वेळ तुझ्यावर आली नसती. योग्य वेळ, योग्य वेळ. तुम्ही एवढं मोठं काम करताय ना, अनेकांचे आयुष्य उभारताय तुम्ही, अनेकांचे संसार सावरताय तुम्ही. आम्ही बघितलंय डोळ्यांनी, घरातला करता माणूस गेल्यावर कुटुंबाची काय वाताहत होते. जी घरामध्ये राणी सारखी वागली ती दुसऱ्याच्या घरात मोलकरणी सारखी काम करताना माणसं बघितलीत आम्ही. डोळ्यात देखत इमलेच्या इमले कोसळताना, स्वप्न ढासळताना आणि आयुष्य विस्कटताना बघितलंय आम्ही. हे सगळं तुम्ही सावरू शकता. हा व्यवसाय नव्हे, हा सेवाभाव आहे. हा समाज घडवण्याची तुम्हाला चालून आलेली सगळ्यात मोठी संधी आहे, सगळ्यात मोठी. स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही गोष्टी करता येतील. महत्वाचं आहे ते हे. नियोजन करा. प्रचंड मोठी बाजारपेठ तुमच्यासाठी उपलब्ध आहे. भारताच्या लोकसंख्येपैकी फक्त 39% लोकांनीच विमा घेतलाय. म्हणजे तुमच्यासाठी अजून 61% लोकसंख्या शिल्लक आहे. केवढी मोठी बाजारपेठ आहे. 61% लोकांनी या देशातला विमा घेतलेलाच नाही कुठला. पोहोचू शकता त्यांच्यापर्यंत. त्यांचं आयुष्य संरक्षित करू शकता तुम्ही. तुमचं आयुष्य उभारू शकता तुम्ही. सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात. नियोजन करा. पुढचा विचार करायला शिका. सगळ्यात महत्वाची गोष्ट. माणसांकडे दृष्टी असते, सगळ्यांकडेच असते, पण ज्याच्याकडे दूरदृष्टी असते तो यशस्वी होतो. दूरदृष्टी असायला हवी. लाईफ मित्राकडे तर असायलाच हवी. हे सगळ्यात महत्वाचं. तुम्हाला माहिती आहे, राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी स्वराज्यातल्या गडकोटांसाठी 2.5 लाख होनांची तरतूद केली. मंत्रिमंडळाने विचारतं, महाराज गडकोटांसाठी एवढा खर्च? महाराज म्हटले, हा खर्च नाही, ही गुंतवणूक आहे. ही 2.5 कोटी होन म्हणजे गुंतवणूक आहे. 39 रुपयाचं 1 होन म्हणजे 7.5 लाख रुपये महाराजांनी 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या गडकोटांसाठी तरतूद करून ठेवली. खर्च नव्हे, गुंतवणूक आहे. आणि महाराजांनी कारण सांगितले. याचं कारण, आज ना उद्या औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून येणार हे निश्चित. तो येणारच. कदाचित मी असेन, कदाचित मी नसेन. त्यावेळी माझा एक गड औरंगजेबाशी 10 वर्ष झुंजला पाहिजे.
त्याच्यासाठी केलेली ही तरतूद आहे. इन्शुरन्सची संकल्पना काय आहे? मी असेन मी नसेन, राज्य टिकलं पाहिजे, कुटुंब टिकलं पाहिजे. केवढा विचार केलाय महाराजांनी. राज्याभिषेकाच्या वेळीच गडकोटांसाठी 2.5 लाख 7.5 लाख रुपयाची तरतूद. आज ना उद्या औरंगजेब येईल, कदाचित मी असेन कदाचित मी नसेन, पण माझा एक गड औरंगजेबाशी 10 वर्ष झुंजेल. 360 गुणिले 10 वर्ष. औरंगजेबाला माझं स्वराज्य घ्यायला किती वर्ष लागतील? ही दूरदृष्टी आहे. महाराष्ट्रातल्या गडकोटांसाठी महाराजांनी 7.5 लाख रुपयांची तरतूद केलीच, पण त्याच वेळी महाराजांनी 40,000ची फौज घेतली आणि महाराज तामिळनाडूला गेले. दूरदृष्टी बघा. 650 मैल अंतर लांब तामिळनाडूमध्ये महाराजांनी 2 मराठी नाव असलेले मराठी किल्ले बांधले. एकाचं नाव साजरा, दुसऱ्याचं नाव गोजरा, तामिळनाडूमध्ये. आणि महाराजांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट केली की जिंजीचा किल्ला घ्यायला हवा. जिंजीचा किल्ला अफाट उंचीवर आहे, 3 डोंगरांवर मिळून बसलाय, सूर्यगिरी, चंद्रगिरी, रायगिरी, आणि 1100 वर पाण्याचा खंदक आहे. आणि मग किल्ला शक्यच नाही घेणं कुणाला. महाराजांनी 40,000 फौज नेली जिंजीचा किल्ला घ्यायला. जिंजीचा किल्ला घ्यायला महाराजांना किमान 4.5 महिने लागणार होते. महाराजांनी विचार केला, 40,000 फौजेचा 4.5 महिन्याचा खर्च किती होईल? प्रचंड आहे. महाराजांनी सरळ जिंजीच्या किल्लेदाराबरोबर बोलणं लावलं. 50,000तच विषय संपवला. जिंजीचा किल्ला घेऊन टाकला. अर्थ कारण महाराजांचं बघा नीट काय संकल्पना आहे हो. अशी तरतूद करा प्रत्येक गोडकोटांवर की माझा एक किल्ला किमान 1 वर्ष लढला पाहिजे. म्हणजे औरंगजेबाला माझे सगळे किल्ले घ्यायला 360 वर्ष लागतील. औरंगजेबाची फौज औरंगजेबाबरोबर किमान 5.5 लाखाची असायची. म्हणजे औरंगजेब जर एका ठिकाणी उतरला तर त्याची छावणी 3 किलोमीटर लांब आणि 3 किलोमीटर रुंद एवढी. आता मला सांगा, 5.5 लाख लोकांचा एका दिवसाचा खर्च किती होत असेल? आमच्याकडे लग्नाला 1000 आले जेवायला तरी अडचण होती. कस काय भात वाढवायला लागतोय वाटतं. 5.5 लाख लोक आहेत औरंगजेबाबरोबर, त्याचा एका दिवसाचा खर्च किती? महाराजांनी विचार काय केलाय, माझा एक किल्ला घ्यायला 1 वर्ष लागलं पाहिजे. म्हणजे 5.5 लाख लोकांचा एका वर्षाचा खर्च किती? महाराजांना माहिती आहे औरंगजेबाचं सैन्य प्रचंड आहे, प्रबळ आहे, बलाढ्य आहे. तो आपलं सैन्य कमी, बळ कमी. औरंगजेबाला जेरीस युद्धाच्या मैदानावर नाही, तिजोरीच्या पैशांवरच आणता येऊ शकतं. आणि याचा काय परिणाम झाला? औरंगजेबाला 5.5 लाख लोकांचा खर्च करता करता औरंगजेबाचा स्वतःचा खजिना संपला. मोगलांचे प्रत्येकाचे खजिने स्वतंत्र असायचे. औरंगजेबाचा खजिना संपल्यावर औरंगजेबानं लाल किल्ल्याला कुलूप लावून आला होता दिल्लीतनं, तो आग्र्यातनं. मग त्यांनी शहाजहानचा खजिना मागवला, तोही संपला. मग त्यांनी अकबराचा खजिना मागवला, तोही संपला. मग त्यांनी बाबरचा खजिना मागवला, तोही संपला. खजिना खणखणाटच संपला सगळा. युद्धावर नाही, औरंगजेबाची अर्थव्यवस्था डळमळीत करून महाराजांनी औरंगजेब संतावला. आणि दूरदृष्टी किती आहे. महाराजांचा प्लॅन बी तयार आहे. भले औरंगजेब 360 किल्ले घेण्यासाठी यशस्वी झाला, तर सुरक्षितता म्हणून महाराजांनी तामिळनाडूमध्ये आधी जिंजीचा किल्ला घेऊन ठेवलाय. संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर राजाराम महाराजांनी ताराबाई राणी सरकार महाराष्ट्रातनं निघाल्या, त्या थेट तामिळनाडूमध्ये जिंजीला गेल्या. महाराजांनी जिंजीचा किल्ला घेऊन ठेवला होता म्हणून मराठी छत्रपती वाचले, स्वराज्य वाचलं आणि मराठ्यांचं तख्तही वाचलं. ही महाराजांनी स्वराज्यासाठी करून ठेवलेली तरतूद होती. जिंजीच्या किल्ल्यावरनं पुढची स्वराज्याची लढाई चालू झाली. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत असतो, पण महाराजांची ही दूरदृष्टी आम्ही किती घेतो? ही गुंतवणुकीची प्रेरणा महाराजांकडून आम्ही किती घेतो? इन्शुरन्स म्हणजे काय? ही आजची गुंतवणूक आहे उद्याच्या सुरक्षिततेसाठी. महाराजांनी 2.5 लाख होऊन गुंतवले आणि अख्खं स्वराज्य सुरक्षित करून ठेवलं. आमच्या लोकांना सांगा, भविष्याचा विचार करून ठेवा. माणसं काय अडचणीचा प्रश्न आहे माहिती आहे? माणसं कामानं कधीच मरत नाहीत, माणसं कामाच्या ताणानं मरतात. आणि ताण, काळजी, चिंता याच्यातून निर्माण होतो. काळजी कशाची असते? भविष्याची. तुम्ही इन्शुरन्स घेता याचा अर्थ भविष्याच्या काळजीतनच मुक्त होता. म्हणजे तुम्ही मेल्यानंतर काय या प्रश्नासाठी विमा घ्यायचा नाही,
तर तुमचं जगणं विना काळजीचं व्हावं यासाठी तुम्ही इन्शुरन्स घ्यायचा आहे हे लोकांना सांगा. का घ्यायचं हे याच्यासाठी बस. आता रिलॅक्स, काय हरकत नाही. मी नसतानाही काय होणार, महाराजांनी आधीच केलं ना. मी असेन मी नसेन पण राज्य राहिलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात. अहो 350 वर्षापूर्वी महाराजांनी राज्य उभारलं म्हणून आज तुमच्या आमच्या बाटीचे कणी ताट आहेत. 350 वर्षापूर्वी महाराजांनी महाराष्ट्रातल्या जमिनींची 3 वेळा मोजणी केली. आमच्या नावावर आता जे सातबारे दिसतायत ना, त्या सातबाऱ्यांचे उद्गाते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून तुमच्या माझ्या नावावर आज सातबारे आहेत. एक एक राजा दूरदृष्टीचा, तर पुढच्या कित्येक पिढ्या घडल्या. जर आम्ही आज दूरदृष्टीचे झालो आणि पुढच्या पिढ्यांची विम्यानं सुरक्षितता करून ठेवली तर पुढच्या पिढ्या सुद्धा आमच्या किती मोठ्या होतील. ही दूरदृष्टी आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला ही गोष्ट सांगणं महत्वाचं आहे. हे गरजेचं आहे, सगळ्यात महत्वाचं. आणि तुमच्यात ते सगळं आहे हो, काय नाही तुमच्यात. तुमच्या आमच्या बापजाद्यांनीच तर स्वराज्य उभारलंय. महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढलेत. कुणीकडे हे रुमणं बाजूला टाकून पोलादी मनगटाने दिल्लीच्या तख्ताला धडका मारणारा महाराष्ट्र आहे. अब्दालीच्या पोरांच्या नांग्या ठेचणारा महाराष्ट्र आहे. मरहट्टा हूं मारूंगा तो चढखर मारूंगा म्हणत पानिपतावर गरजत राहिलेला हा महाराष्ट्र आहे. कुठलंही ध्येय गाठलंय हो आम्ही. आम्हाला अडचण काय आहे, घुसाना पण तसे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पर्याय जर असले ना तर तुमच्या हातून काही घडणार नाही. झोकून देणं, समर्पित होणं कशाला म्हणतात, ज्याला पर्यायच नाही. हल्लीच्या पोरांना मी विचारतो काय काय चाललंय, नाही चाललंय ना. अरे पण काय होईल का, नाही बघतो ना. आणि नाही झालं तर नाही पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो. टार्गेटच ठरलंय आमचं. तो घडूच शकत नाही. तुम्ही घडा ना, ठेवा ना. अडचण काय आहे. आणि सगळ्या गोष्टी येतो तुमच्यावर. कोण म्हणलं पैशाची गुंतवणूक केल्यावरच पैसा कमावता येतो. पैसा कमावण्यासाठी पैशाची नव्हे, बुद्धीची गुंतवणूक करावी लागते, कल्पनेची गुंतवणूक करावी लागते, कष्टाची गुंतवणूक करावी लागते, वेळेची गुंतवणूक करावी लागते, ऊर्जेची गुंतवणूक करावी लागते. त्याच्या बळावर पैसा कमावता येतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात. तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही, तुम्ही काय करता आहात हे फार महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं. कर्नल हार्लन सँडर्स 65 वर्ष वय आहे. त्याच मरण कधी येईल याची वाट बघत अंधाऱ्या खोलीत बसलाय. 65वा वाढदिवस आहे त्याचा. आणि शुभेच्छा द्यायला त्याचा पुष्पगुच्छ घेऊन मित्र आला. हॅपी बर्थडे हार्लन. आणि हार्लन म्हणला रे मी इथं मरणाची वाट बघतोय, तू कुठं घेऊन आलाय गुच्छ. हे चल सकारात्मक बोल रे, मरणाची वार्ता कशाला करतो. म्हटलं माझ्या आयुष्यात हे अंधाराशिवाय दुसरं आहे काय. ए बस रे तुझं, चल आज वाढदिवसानिमित्त पार्टी दे. अरे खिशात तेवढे असायला तर हवेत पार्टी द्यायला. अरे बाहेर कशाला जायचं. तुझ्या आईनं तुला चिकन करायची ती डिश शिकवली ना, आज बस तीच करून खाल. तुझ्या हाताला पण तीच चव आहे. 65 वर्षाचा हार्लन उठला आणि त्यांनी चिकनची फ्राईड डिश आपल्या मित्रासाठी बनवली. वाढदिवस साजरा करता करता ती चिकनची डिश संपवता संपवता हार्लनच्या डोक्यात एक कल्पना आली. एवढं सुंदर फ्राईड चिकन बनवतोस, मग हेच जर बाजारात विकलं तर. हार्लन म्हणला जमेल मला. अरे का जमणार नाही. दुसऱ्या दिवशी हार्लनला चिकनची ती डिश बनवली आणि प्रत्येक हॉटेलमध्ये गेला. माझी डिश ठेवाल का, माझी डिश ठेवाल का. कुणीही त्याला आत घेतलं नाही, कुणीही त्याला परवानगी दिली नाही. तब्बल 1000 हॉटेलचे दार त्यानं ठोठावली, कुणी उभा केलं नाही. 65 वर्षाचा हार्लन फक्त नकार 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 आणि नकारच पचवत राहिला. पण हरला नाही, मागच हरला नाही. तुम्ही सुद्धा अनेकांकडे जात असाल, अनेक जण नकार देत असतील, अनेक जण माघारी पाठवत असतील, अनेक जण दार लावून घेत असतील, अनेक जण आम्हाला गरज नाही म्हणत असतील, अनेक जण पुन्हा आमच्याकडे फिरकू नका सांगत असतील. हे ऐकून जर तुम्ही थांबलात तर संपलातच. माणूस पराभूत होतो म्हणजे संपतो असं नव्हे. माणूस माघार घेतो त्यावेळी तो संपतो, हे पहिलं लक्षात ठेवा. तुम्ही किती वेळा पडला हे महत्वाचं नाही, पडून सुद्धा तुम्ही किती वेळा उठून उभा राहिला हे फार महत्वाचं आहे. आणि तुमचं क्षेत्र तर नकाराचंच आहे. 10 घरात जाल त्यावेळी 2 होकार मिळतील, बाकी 8 नकारच पाचवायचे आहेत. सगळ्यात महत्वाचा गुण जर कुठला असेल ना तर तो संयम, प्रचंड संयम तुमच्यात असायलाच हवा. या संयमाच्या बळावर जग जिंकू शकता तुम्ही. महाराजांकडे अलौकिक गुण आहे तो स्थिर बुद्धी.
गोंधळून नाही जायचं, विचलित नाही व्हायचं. आणि अपमानच सन्मान मिळवण्याची प्रेरणा देतो. वर्णद्वेषाविरुद्ध लढणारे महात्मा गांधींना गोऱ्या इंग्रजांनी रेल्वेतनं हाकलून दिलं. प्रचंड मोहनदास करमचंद गांधींचा अपमान झाला. पण आता मी काय या क्षेत्रात पडणार नाही म्हणून गांधीजी स्वस्थ बसले नाहीत. तिथून वर्णद्वेषाची चळवळ अधिक प्रगल्भ केली त्यांनी आणि तिथून गांधीजी परतले. अखेर महात्मा झाले. अपमान थांबवणारा नव्हे, अपमान घडवणारा असतो, हे पहिलं लक्षात असू द्या. ही तुम्हाला घडवण्यासाठी मिळालेली सगळ्यात मोठी संधी आहे, सगळ्यात मोठी. आणि तुमच्यात क्षमता आहेतच, हे असं व्हायलाच हवं, त्याशिवाय क्षमता बाहेरच येत नाहीत. काही काही लोकांची अडचण अशी आहे की आपल्यात क्षमता हेच त्यांना माहित नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय काय लोकांना शाळेत असताना कळतं आपल्यात कुठला गुण आहे. काय काय लोकांना हायस्कूलला आल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. काय काय लोकांना जरा तरुण झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. काय काय लोकांना लग्न झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. काय काय लोकांना मुलं झाल्यावर कळतो आपल्यात कुठला गुण आहे. काय काय लोकांना वय झाल्यावर कळतो आपल्यात कुठला गुण आहे. आणि काय काय लोकांना चौघांच्या खांद्यावर गेलं तरी कळत नाही आपल्यात कुठला गुण आहे. ते आले तसे निघून जातात. ज्यांना काय आहे ते कळतं ते मोठे होतात. काय आहे ते पहिल्यांदा ओळखून घ्या. काय आहे आपल्यात, क्षमता आहेत, आपल्या क्षमतांचं पात्रतेत रूपांतर करता आलं की मग योग्यता कमावता येते. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. संकट यायलाच हवीत हो. परवा मी एका शाळेच्या मैदानावर होतो. एका मुलाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर अंतर पळशील का? तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हणलं 100 मीटर पळशील का? मग त्यांनी परत विचारलं मला, 100 मीटर म्हणजे किती? माझ्या लक्षात आलं काय झालंय ते. मग मी त्याला विचारलं, काय खेळबिळ खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. अरे म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो, मग दिवसभर मैदानावरच असतोस का काय? म्हटलं मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. तुमच्या हातातला मोबाईलचा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी किती वापर करता हो? तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये किती कॉल कॉन्टॅक्ट्स आहेत? मोबाईल घेताना तरी जास्तीत जास्त कॉल कॉन्टॅक्ट बसावेत असा घेतलाय का? संपर्काचं सगळ्यात मोठं प्रभावी साधन आहे ते. किती वेळा लोकांना तुम्ही फोन करता? एखाद्याला पॉलिसी दिल्यावर किती नंतर त्याच्याशी तुमचा संपर्क असतो? त्याचे फायदे त्याला मिळावेत यासाठी तुम्ही किती त्याच्या संपर्कात राहता? एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगला डॉक्टर आणि चांगला विमा व्यावसायिक यांची जाहिरात करावी लागत नाही. गुण आला की माणसं आपोआप शोधत येतात. कारण दोघं जीव वाचवणारे असतात, दोघं प्राण संरक्षण करणारे असतात आणि दोघं आयुष्याची काळजी घेणारे असतात. तुमचा संपर्क हे सगळ्या क्षमता काय वाढवायच्यात आम्ही, तुम्ही कसाही वापर करू शकता, त्याचा वेळ कशातही घालवू शकता. तो चांगला घालवायचा वाईट तुमच्यावर आहे. कसं करता तुम्ही तुमचं क्षेत्र वाढवण्यासाठी सगळ्या गोष्टींचा, तंत्राचा, तंत्रज्ञानाचा कसा वापर करता याच्यावर अवलंबून आहे सगळं हे. तुमच्या दिवाळीचे शुभेच्छांचे मेसेज प्रत्येकाला जातात का? तुमच्या प्रत्येक ग्राहकाचे वाढदिवस तुम्हाला माहिती आहेत का? तुमच्या जिल्ह्यात ज्याचा कुणाचा वाढदिवस, ज्याची कुणाची जाहिरात आली, पुष्पगुच्छ, त्याला टाचणीनं लावलेलं तुमचं कार्ड, SBI लाईफ मित्रा, त्याच्या घरी पोचतं का शुभेच्छा घेऊन? छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या तुमच्या क्षमतातून बाहेर येतात. क्षमता पात्रता बनायला हव्यात, मग योग्यता मिळते. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती, सगळ्यात महत्वाची. या मुलाला विचारलं 100 मीटर पळशील का? तो म्हटला करतो प्रयत्न. मग त्यांनी विचारला, रे 100 मीटर पळायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे किती वेळ लागेल? 5 मिनिटं तर लागतील. 5 मिनिटं? अरे 100 मीटर पळायचं आहे, 5 किलोमीटर नाही. किती वेळ लागेल? सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. अरे ऑलिम्पिकचा हुसेन बोल्टचा रेकॉर्ड 9
58 सेकंदाचा आहे, म्हणजे 10 सेकंदाचं. हुसेन बोल्ट 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं. माझं मला माहिती आहे ना. अरे किती वेळात पळशील? सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला. ए पळ, कुत्रा पिसाळलाय. इतक्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी म्हटलं तू तर हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस. त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळलास. म्हटला मग कुत्रा मागं लागलं होतं. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आल्यावर. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? अरे स्वागत करायला हवं संकटांचं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला रोखायला येतच नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडथळे, अडचणी यायलाच हव्यात. 65 वर्षाचा हार्लंड सँडर्स अडचणीचा डोंगर उपसत होता. ज्या हॉटेलमध्ये जाईल तिथं फक्त नकार पचवत होता. कुणी तयार नव्हतं त्याची डिश ठेवून घ्यायला. अखंड 12 दिवस सतत पायपीट केल्यावर 13व्या दिवशी एका हॉटेल मालकाला भेटल्यावर तो हॉटेल मालक म्हटला, माझ्या हॉटेलमध्ये मी तुझी डिश ठेवू शकत नाही, पण माझ्या हॉटेलच्या बाहेर तू तुझा गाडा लावू शकतोस. तो म्हटला ठीक आहे चालेल. आणि 14व्या दिवशीपासून चिकन फ्राईड डिशचा त्याचा गाडा त्या हॉटेलच्या बाहेर लागला. आणि आठवडाभरातच इतकी गर्दी, इतकी गर्दी, इतकी गर्दी झाली की केंटुकी शहरामध्ये त्याला किमान स्वतःची 10 ठिकाणं ती चिकन फ्राईड डिश देणारी निर्माण करावी लागली. काही दिवसानंतर आतलं हॉटेल बंदच पडलेलं, गर्दी बाहेरच. तो हॉटेलचा मालक म्हणला, आता माझंच हॉटेल घे आणि इथंच टाक. ते हॉटेल त्यांनी घेतलं. वयाच्या 65व्या वर्षी त्या हॉटेलवर बोर्ड लागला, KFC. केंटकी शहराचं नाव आहे. केंटकी फ्राईड चिकनची डिश सुरू झाली म्हणून केंटकीज फ्राईड चिकन, KFC. वयाच्या 70व्या वर्षी या कर्नल हार्लंड सँडर्सची 100 देशामध्ये 11,000 हॉटेल्स उभा होती. तुम्ही कोण आहात फरक पडत नाही, तुमचं वय काय अजिबात फरक पडत नाही. तुम्ही काय करता, त्या क्षेत्रात किती झोकून देता, याला महत्व आहे. मोठं व्हायचंय ना, तुम्हाला संकट यावी लागतील, अडचणी पेलाव्या लागतील, अडथळे दूर करावे लागतील, तेव्हाच पुढे जाता येईल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. पर्याय ठेवूच नका, अजिबात गरज नाही त्याची. कारण तर अजिबात सांगत बसू नका, सबबी काढूच नका. काय काय लोकांना सबबी सांगायची फार सवय आहे, कारण सांगायची फार बाजूला करा. सबबींवर दोष लादून तुम्ही तुमच्या चुका लपवू शकत नाही, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला काही करायचं नसेल तर पायाचा दगड होऊन पडा, त्याला कुणी हलवत नाही. पण जर तुम्हाला कळसावरचा झेंडा व्हायचा असेल तर तुम्हाला फडफडत राहावंच लागेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात काय व्हायचंय तुम्हाला, पायाचा दगड की कळसाचा झेंडा, हे तुमच्यावर अवलंबून आहे, तुमच्या ठरवण्यावर अवलंबून आहे, तुमच्या कष्टावर अवलंबून आहे. तुम्ही किती किती कष्ट करता याच्यावर सगळं अवलंबून आहे. दूरदृष्टी ती हवी. आजचा नका विचार करू 5 वर्षानंतर मी कोण असेल, 10 वर्षानंतर मी कुठं असेल, 15 वर्षानंतर मला काय साधायचं आहे, आत्ता ठरलेलं असायला हवं. अफजल खानाचा कोतळा महाराजांनी काढला 10 नोव्हेंबर 1659, 2:30 वाजता. खात्री किती आहे हो, मारणारच आहोत. असं नाही जमेल का, होईल का, आपलंच काय झालं तर, शंकाच नाही. त्याला आत्मविश्वास म्हणतात. आत्मविश्वास कधी येतो माहितीये, तुमच्यातल्या क्षमतांची तुम्हाला जाणीव झाल्यावर. मग आत्मविश्वास येतो. करू शकतो, करू शकतो, हा आत्मविश्वास आहे. मारणारच, मारला. महाराजांना माहितीये अफजल खान 4000 घोडे घेऊन आलाय. भले 2000 घोडे पळून जाण्यात यशस्वी होतील, पण या प्रसंगात आपल्याला 2000 घोडे मिळणारच आहेत. आणि मिळाली. बरं, आता घोडी मिळाली, पण नुसती घोडी मिळून उपयोग आहे, ते चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत, तर त्याचा उपयोग. एखाद्याला विचारावं, गाडी असते ना घरी, घरी मला चालवता येत नाही ना, उपयोग काय तुमच्या गाडीचा.
2,000 घोडी मिळाली, पण चालवणारे घोडेस्वार नाहीत. उपयोग काय? नियोजन बघा महाराजांचं, दूरदृष्टी बघा. 10 नोव्हेंबर 1659 2,000 घोडी मिळाली, पण या घटनेच्या 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2,000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडी मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. हा आत्मविश्वास आहे, हे नियोजन आहे, ही दूरदृष्टी आहे. ती आमच्यात यायला हवी. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती यायला हवी. स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाचा वापर करत पुढे. मी वारंवार सांगत राहतो, सगळेच गुण सगळ्यांच्यात असतील असं अजिबात नाही, पण प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण असतो, हे मात्र निश्चित खरं आहे. त्याचा वापर करा, त्याचा वापर करता यायला हवा. कल्पनाशक्ती. तुम्ही बाजारपेठेत आहात, तुमच्याकडे जे आहे ते तुम्हाला इतरांच्या हाती ठेवायचंच आहे. काही करून काय कौशल्य लावाल तुम्ही? लावलीच पाहिजेत. तंत्र निर्माण केलंच पाहिजे स्वतःच. कसं करता येईल? सगळ्यात महत्वाचा विचार आहे, सगळ्यात महत्वाचा. मी परवा पुण्यात होतो, भाजी मंडईच्या बाहेर ड्रायव्हरला म्हणलं गाडी आत लावून ये. मी बाहेर उभा राहिलो, तिथे गजरेवाला गजरे विकत होता. आता विकतोय गजराच, पण त्याची पद्धत इतकी वेगळी होती. तो येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना म्हणायचा, ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. अहो, गजरा न घालणाऱ्या बायकाही मागं वळून वळून बघायला लागल्या. असला कसला गजरा 1 महिना सुकणार नाही? त्याच्या नुसत्या या कौशल्यावर अर्ध्या तासात पाठी रिकामी झाली त्याची. तेवढ्यात एक मॅडम पुढून निघाल्या. तो मॅडमला म्हणला, ओ मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. मॅडम तिथूनच वळाल्या. त्याला म्हणाल्या, गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे. दोन्ही कौशल्य हवीत तुमच्याकडं. व्यावसायिक आहात तुम्ही, जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तंत्र निर्माण करावंच लागेल, लोकांपर्यंत हे पोहोचवावंच लागेल, त्यांना ते स्वीकारावंच लागेल. ही प्रत्येकाची पद्धत असते, प्रत्येकाची. तुम्ही कसे बोलता त्यांच्याशी, कसा संपर्क ठेवता, त्यांचा फायदा कसा हे तुम्ही कसं पटवून देता, याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. सगळ्या गोष्टी, अडचणी, संकट हे सगळं होणारच आहे. पण स्थिर बुद्धीनं पुढे जात राहिलात, झोकून दिलत, समर्पण दिलत, तर निश्चितपणे तुम्ही वाटेल ते ध्येय पूर्ण करू शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता काही काही लोकांना असंही वाटेल, माझ्यात हे नाही, माझ्यात ते नाही, मला ते जमत नाही, मला हे जमत नाही. काय काय लोक काय करतात माहिती आहे? धीरूभाई अंबानींनी व्यवसायामध्ये स्थिर होण्यासाठी पहिल्यांदाच एक नवीन युक्ती भारतीय बाजारपेठेत आणली. त्यांनी काय केलं? एका माणसाकडून 1,00,000 रुपयाचा शेअर्स घ्यायच्या ऐवजी 1,00,000 माणसांकडनं 1-1 रुपयाचा शेअर्स विकत घेतला. रिलायन्स का मोठी झाली? काय तंत्र विकसित केलं त्यांनी? एका माणसाकडनं 1,00,000 नाही, त्यांनी 1,00,000 माणसांकडनं 1-1 रुपया गोळा केला. 1,00,000 लोक जोडली गेली. आपल्यात सुद्धा काही माणसं अशी आहेत की बडे मासे फक्त शोधतात. हा, एकच गाठू. ते त्याला एक मिळायलाच वर्ष जात. ती त्याच्याकडे पद्धत आहे. 100 सुनार की 1 लुहार की, तुम भागते रहो. या व्यवसायात नको ते. काय तंत्र आहे अंबानींचं? एक प्रधानाचा मुलगा रोज सकाळी पाठशाळेला जायचा आणि त्याच्या वाटेत बरोबर राजाचा राजवाडा. प्रधानाचा मुलगा निघाला की राजाला त्या प्रधानाच्या मुलाची गंमत करायची लहर यायची. तो प्रधानाच्या मुलाला बोलवून घ्यायचा आणि प्रधानाच्या मुलापुढे एक सोन्याचं नाणं आणि दुसरं चांदीचं नाणं ठेवायचा आणि प्रधानाच्या मुलाला म्हणायचा, ह्यातलं मौल्यवान नाणं कुठलं आहे ती ओळख. ते तू ओळखलंस की ते मौल्यवान नाणं तुला. मग ते सोन्याचं नाणं चांदीचं नाणं. आता मौल्यवान काय? सोनं. कुणालाही कळेल. पण ते प्रधानाचं पोरग मौल्यवान नाणं म्हणून नेहमी चांदीचं नाणं उचलायचं.
आणि राजाचा खेळ रोजच चालू. ते रोज शाळेला निघालं की रोज बोलवून घ्यायचं, ह्यातलं मौल्यवान नाणं उचल, जे उचलशीलचे मौल्यवान नाणं तुझं. आणि त्या प्रधानाचं पोरग चांदीचंच नाणं उचलायचं. 6 महिने खेळ चालू राहिला. एक दिवशी राजाने प्रधानाला विचारलं, प्रधानजी तुम्ही एवढे बुद्धिमान एवढे हुशार, पोरगा असा कसा? प्रधानाला काय म्हणले, महाराज काय झालं? नाही ना प्रधानजी तुम्ही एवढे बुद्धिमान, मुलाला काही शिकवलंय का नाही? महाराज झालं काय? अहो 6 महिने झालं मी त्याच्या पुढे 2 नाणी ठेवतो, एक सोन्याचं एक चांदीचं, आणि त्याला सांगतो जे मौल्यवान नाणं आहे ते उचल. ते रोज चांदीचं नाणं उचलतंय, त्याला मौल्यवान काय ते तुम्ही शिकवलं नाही? प्रधानजी म्हणले, नाही हो महाराज, पोरगा हुशार आहे, असं काय करतो काय कळे ना. प्रधानजी घरी आले, मुलाला बोलावलं. अरे आज राजाने तुला काही कळत नाही? महाराज जर तुझ्या पुढे सोन्याचं चांदीचं नाणं ठेवत असतील तर मौल्यवान काय सोन्याचं नाणं ते उचलायचं सोडून तू म्हणे 6 महिने चांदीचं नाणं उचलतो, तुला कळत नाही मौल्यवान काय ते? तसा प्रधानाचा मुलगा म्हणला, बाबा जरा थांबा. आत गेला आणि ती बरणी घेऊन आला. चांदीच्या नाण्याने भरलेली बरणी त्यानं वडिलांपुढे ओतली. म्हणला, बाबा 6 महिने झालं राजाला वाटतंय ते मला खेळवतायत, पण 6 महिने झालं मी त्यांना खेळवतोय. अहो म्हणला, ज्या दिवशी मी मौल्यवान नाणं उचलीन त्या दिवशी खेळ बंद होईल. एका सोन्याच्या नाण्यासाठी बरणीवर चांदीची नाणी घालवायला मूर्ख आहे का? तुम्ही काय करता हो? हे तंत्र आहे. लाईफ मित्रा म्हणून काम करता, हे तंत्र तुम्हाला अंगीकृत करावंच लागेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. महाराजांचं युद्धतंत्र हे असं आहे, भल्या भल्या बलाढ्य फौजेला सुद्धा गारद करणार. ही बुद्धी क्षमता जी, ही कल्पना क्षमता जी, ती विलक्षण आहे. आणि हे जमतं, सातत्यानं जमतं, सरावाने जमतं. तुम्हाला यशस्वी करणारा आहे सगळ्यात सर्वोत्तम गुण आहे सातत्य. सातत्य. कदाचित तुम्ही नवीन असाल, पहिले नाही काही दिवस जुळायचं, हळूहळू अनुभव येईल, अभ्यास होत जाईल, सातत्यानं त्याच्यात तरबेज व्हाल. तरबेज झाल्यानंतर अधिकाधिक अधिकाधिक आत 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 घुसल्यानंतर मग आतले सगळे मार्ग दिसू लागतील, मग सगळं सोपं होत जाईल. काही काही लोकांना सवय आहे, आज आलोय ना, हा उद्या 1 कोटी झालंच पाहिजे. नाही रे होत बाळा असं. झाड लावल्यावर लगेच फळ कसं येईल उद्या? आणि लागलं तर ते पिकायला वेळ लागतोच ना. धीर धरायला हवा, संयम ठेवायला हवा, कुठलाही व्यवसाय असू द्या. आत आत घुसायला हवं, तरबेज व्हायला हवं. सगळ्यात महत्वाचा गुण तुमच्यात असू द्या सातत्य. 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या एका धावपटूला विचारलं तुमच्या यशाचं रहस्य. तो धावपटू म्हटला, मी थांबलो नाही. न थांबणं हे यशाचं सर्वोत्तम रहस्य आहे. बरीचशी लोक मी अशी बघितली की जी लाईफ मित्रा झाली, 6 महिने धडपड केली, पण जरा काय होत नाही म्हणलं, नाही थांबवलं मग मध्ये. मी वारंवार सांगतो, तुम्ही शेती करत असा नाहीतर उद्योग करत असा, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही कमीत कमी 3 वर्ष सातत्यानं काम केलं पाहिजे, तरच यश मिळतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, 2021 साली ज्यांनी आलं लावलं ते 4000वर गेले. म्हणलं आता पुढच्या वर्षी अजिबात लावायचं नाही. आणि ज्यांनी 22ला लावलं ते 70,000 आलं घालायला लागले. आता 21 वाले डोकं धरून बसल्यात. सातत्य का महत्वाचं? कुठल्याही क्षेत्रात 3 वर्ष काम करा. भले पहिल्या वर्षावर फायदा होणार नाही, पण पुढचं वर्ष तो मागचा फायदा सकट नफा मिळवून देतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सातत्य ही सगळ्यात महत्वाची, सगळ्यात महत्वाची. अमेझॉन नदीचा जिथं उगम झालाय तिथून दर 7 सेकंदाला एक पाण्याचा थेंब पडतो. दर 7 सेकंदाला. हजारो वर्ष झाली तो क्रम चुकला नाही. आणि त्या दर 7 सेकंदाच्या एका थेंबानं जगातली सगळ्यात लांब नदी म्हणून अमेझॉन तयार झाली. तुमचं सातत्य सतत राहिलं पाहिजे. वज्रासारखा कठीण दगड सुद्धा पाण्याच्या एकेका थेंबाने फुटतो. ताकद थेंबाची नाही, थेंबाच्या सातत्याच्या ही लक्षात ठेवा. एक दगड पुढे ठेवला आणि नवरा बायकोला म्हणाला, या दगडावर मी घाव घालतो. कुठल्या घावाला दगड फुटतोय ते मला सांग. नवरा घाव घालत राहिला. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10वा घाव घातला, दगड फुटला. बायको म्हणली 10व्या घावाला दगड फुटला. परत बायको म्हणली नाही 10व्या घावाला फुटला असं कसं म्हणायचं?
आधीचे 9 भाव सुद्धा त्यासाठी कारणीभूत आहेतच की. 9 भावांनी तो दगड कमजोर केला, तेव्हा 10व्या भावाला फुटला. पहिल्याच भावाला दगड फुटेल अजिबात नाही. जावं लागेल माणसाकडे, 1दा 2दा 3दा 4दा 5दा. प्रत्येक भेटी माग तो हळूहळू हळूहळू लवचिक होत जाईल आणि 10व्या वेळेला तुमच्या हातून पॉलिसी घालत राहिलं पाहिजे. सगळ्यात थांबला की संपला. सातत्य ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मुंगी बघितली, मुंगी 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 केवढीशी, तुझं डोकं केवढं, डोक्यातला मेंदू केवढा असा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपडावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभर असते, मनभर साखर फस्त करते. मराठे कणभरच होते, पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले ते निश्चयाच्या आणि निर्धाराच्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सातत्य. सतत 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 कार्यरत राहा, बस. बाकी काही नाही, काही नाही बाकी. तुमच्याकडे काही असू दे, काही नसू दे, काही फरक पडत नाही, हे लक्षात ठेवा. रिहा बुलोज नावाची फिलिपाईन्स मधली 11 वर्षाची मुलगी, तिला धावण्याचा छंद होता. प्रत्येक धावण्याच्या स्पर्धेत ती भाग घ्यायची आणि त्यावेळी फिलिपाईन्सच्या राष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेत तिची निवड झाली. जरा उत्तम करत होती, सातत्य होतच, यशस्वी होणार. स्पर्धा जवळ आली आणि एके दिवशी ती आपल्या वडिलांना म्हणाली, बाबा माझी धावण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आहे, फक्त मला धावण्याचे बूट हवेत. वडील म्हटले, बाळा घेऊ आपण, माझा पगार झाला की नक्की घेऊ. त्या बळावर ती रियाज सराव करत राहिली, सातत्यानं पळत राहिली. स्पर्धा आता 4 दिवसावाली. रिया परत वडिलांकडे गेली, बाबा स्पोर्ट शूज घ्यायचे, स्पर्धा जवळ आली आहे. वडिलांनी सांगितलं, मला पगार नाही आला हातात, नाही घेऊ शकत तुला मी शूज. माझी ऐकत नाही बाळा, तुला बूट घेऊन द्यायची, मला माफ कर. शंभर ह्याच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण दुसऱ्या क्षणी ते पुसले आणि तिला परत सरावाला सुरुवात केली, सातत्याला सुरुवात केली. राष्ट्रीय स्पर्धेचा दिवस उजाडला. ती धावण्याच्या स्पर्धेत सगळ्या स्पर्धकांसोबत उभा राहिली. आजूबाजूचे सगळे स्पर्धक स्पोर्टचे कपडे घातलेले, स्पोर्ट शूज पायात घातलेले, त्या सगळ्यांच्या पायाकडे बघता बघता या रिहाची नजर स्वतःच्या पायाकडे स्थिरावली. धावण्याचे बूट घालून उभा असलेले सगळे आणि त्यांच्या रांगेत अनवाणी पायाने उभा असणारी ती 11 वर्षाची पोर. क्षणभर काय वाटलं कुणास ठाऊक, सरदिशी बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बांधून बुटासारखा त्याला आकार दिला आणि त्या जखमेच्या पट्ट्यावर वर लिहिलं नायके. जणू काय नायके कंपनीचे शूज तिनं घातले आणि पुन्हा रांगेत उभा राहिली. स्पर्धेला सुरुवात झाली आणि वाऱ्याच्या वेगानं भयान वेगानं रिहा पळत राहिली, पळत राहिली, पळत राहिली. 100 मीटर जिंकली, 200 मीटर जिंकली, 400 मीटर जिंकली, 1000 मीटरची शर्यत जिंकली. जखमेच्या पट्ट्या पायाला बांधून रिहा बुलोजनं त्या स्पर्धेत 4 सुवर्ण पदकं कमावली. ती रिहा सांगते, परफॉर्मन्स तुमच्या बुटात नाही, परफॉर्मन्स तुमच्या डोक्यात असतो. वेग तुमच्या पायात नाही, वेग मनात असावा लागतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती तुम्ही कोण आहात, कसे आहात, काय काही फरक पडत नाही. तुमचं ध्येय काय आहे, ध्येयाकडे जाण्यासाठी तुमचा अभ्यास कसा आहे, अभ्यासाचं तुमचं नियोजन कसं आहे, नियोजन नंतर तुमची कृती कशी आहे, तुमची सुरुवात कशी आहे. थांबू नका हो. नाही जायचं होतं पण जरा बूट आले नाहीत. नाही त्यांच्याकडे जाणारच होतो, गाडी मित्रांना नेली म्हणून थांबलो. अरे त्यांनी बोलावलं ना आज. इतरांच्या वेळेचा सन्मान करायला शिकलं पाहिजे आम्ही. कारण नका देऊ, अजिबात कारण नका देऊ, सुरुवात करा. सगळ्यात महत्व काय काय लोक विचारच करतात, नाही चाललंय जरा जाणारच आहे मी त्यांच्याकडे. अरे कधी तो जायची वेळ आली. काय काय सुरुवातच कर
मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला, म्हणलं आता जा. मी निघून आलो. परत पहाटे तिथं पोहोचलो तर सद्ग्रस्त तिथंच पाहिजे त्याला. म्हणलं अरे वा, जाऊन आला वाटतं. नाही, गेलोच नाही. म्हणलं का? अंधार आहे ना. अरे म्हणलं मग कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतो, मला किती लांब जायचंय. अरे सद्ग्रस्ता, चालायला सुरुवात कर, उजेड आपोआप तुझ्या पायाबरोबर येईल. करा ना सुरुवात. अडचण काय आहे? महाराजांकडे काय होतं? ना सैन्य, ना सामर्थ्य, ना संपत्ती, काही नाही. 1645 साली महाराजांना वाटलं राजगड घ्यावा. भे वसाऊ होता, घेतला तर बांधून करायला हवा. बांधायचे तर पैसे हवेत, आणि महाराजांकडे तर काहीच नाही. मग महाराज असं म्हटले का, नाही नाही, जरा फंड्स वगैरे आल्यावर मग करूया सुरुवात. मग घेऊ राजगड. काहीच नाही हो, महाराजांनी सुरुवात केली. 1645 ला राजगड घेतला, आणि 1646 ला महाराजांनी तोरणा जिंकला. आणि तोरण्याचं बांधकाम करताना महाराजांना सोन्याच्या मोहराने भरलेले 7 हंडे सापडले, आणि त्या सोन्याच्या मोहरातून महाराजांनी राजगडचे बांधकाम पूर्ण केले. महाराज सांगतात तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. अडचण काय? 1670 मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला, भयानक वाढला. महाराजांकडे सैन्य कमी, 20,000 फक्त, मोगलांचं 5 लाख. मग महाराज असं म्हटले का, त्यांचे 5 लाख, आपले 20,000, डिपॉझिट पण राहणार नाही. कशाला अर्ज भरा? नाही, आपले 20 तर 20, बघू पुढचं पुढं. संघर्ष तर चालूच राहिला पाहिजे. सुरुवात केली महाराजांनी, सामर्थ्य नाही, संपत्ती नाही, केली सुरुवात. आणि त्याच 1670 ला महाराजांनी प्रबळगड जिंकला. आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून निघाले. महाराज पालखीत बसलेले, महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. प्रबळगडाच्या एका मार्गावर जाताना महाराजांच्या शेल्याचं ते लोंबकळणारं टोक बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं, आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले, पालखी थांबवा. पालखी थांबली, आणि महाराज सोबत्यांना म्हणाले, हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्याला आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे, की ते काहीतरी आहे. खणा खणा. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेले. एक दगडी भिंत सापडली. उकरा. दगड उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना प्रबळगडावर सापडलं. आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी मोगलांच्या विरोधातला संघर्ष तीव्र करत भगवा फडकवला. महाराज एकच सांगतात, सुरुवात करा. स्वतःवर विश्वास ठेवून ठामपणानं सातत्यानं पुढे जात राहा. ध्येय गाठता येतच, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर SBI लाईफ इन्शुरन्सचं चंदनाचं झाड तुमच्या हातात आहे. सुगंध इतरांच्या आयुष्यातही दरवळू द्या, आणि या सुगंधानं तुमचं आयुष्यही घडवू द्या, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. शुभेच्छा देतो. स्टँडिंग ओवेशन झालं पाहिजे सरांना, कारण सरांनी आपल्याला SBI लाईफ नाही तर लाईफसाठी आपल्याला प्रेरणा दिली. आणि मी आता रिस्पेक्टेड RD सर, RM सर, मी सरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. एकदा जोरदार सरांसाठी खरंच कडक टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण जे झणझणीत अंजन त्यांनी ओघवत्या शैलीमध्ये आपल्याला दिलेलं आहे, आपल्या डोळ्यात जे घातलेलं आहे, त्यात एकच शेर आठवतो,
प्रमुख पाहुणे बानगुडे पाटील सर, रिस्पेक्टेड आर डी सर, रिस्पेक्टेड आर एम सर यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. आता आपण सेलिब्रिटी ऑनर हे RNR करणार आहोत. सो मी जी नावं घेतोय त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. सर्वात पहिल्यांदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या एरियाचे भूषण प्रवीण मोरे साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि त्यांना सपत्नीक त्यांचा सत्कार आहे. त्यांना विनंती आहे विथ फॅमिली त्यांनी डायमंड शेरे हिंदुस्तान हा त्यांना हे क्वालिफिकेशन त्यांनी पूर्ण केलेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की त्यांचं JOTC रेटेड प्रीमियम जे आहे 1,06,00,000 रुपये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सॅल्यूट. आयुष्यातला प्रत्येक क्षण खेळाडू वृत्तीने घेणारे महाराष्ट्रातील नामांकित कबड्डी चॅम्पियन आणि SBI लाईफ मध्ये 2022 चे TOT झालेले आणि 2023 मध्ये पुन्हा TOT होऊन पाहणारे हरहुन्नरी बहुआयामी सृजन प्रवीण प्रदीप मोरे हे SBI मध्ये गेल्या 12 वर्षापासून कार्यरत आहेत. इतिहास विषयातून BA आणि MA झालेले प्रवीण मोरे हे उत्तम कबड्डीपटू. या खेळात 2007 साली सोलापूर युनिव्हर्सिटीकडून त्यांना गोल्ड मेडल मिळालं आणि सलग 8 वर्ष ते सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये नॅशनल प्लेअर म्हणूनही खेळले. त्यांनी तयार केलेल्या कबड्डी क्लब मधल्या 40 मुलांपैकी 25 मुलं नॅशनल लेव्हल पर्यंत पोहोचले. आपल्या आयुष्याकडे एक क्रीडा जगत म्हणून पाहणाऱ्या प्रवीणजींनी SBI लाईफ मध्ये जे क्रीडा कौशल्य दाखवलं त्यामुळे त्या कंपनीमध्ये प्रगतीच्या उत्तुंग शिखरावर स्वतःला बघतायत. महाराष्ट्राचे शिल्पकार जनसामान्यांचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विचारावर सतत वाटचाल करणारे प्रवीणजी आपल्या सोबत असलेल्या सर्वांचाच कसा उत्कर्ष होईल हे प्राधान्याने पाहतात. 2011 साली सोलापूर ब्रँचच्या सिनियर मॅनेजर प्रतिभा घाटपुडे यांच्याबरोबर प्रवीण मोरे यांचा SBIचा प्रवास सुरू झाला. तर मिळालेली एजन्सी सध्याचे महाराष्ट्र रिजनचे प्रताप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांभाळली. आणि विशेष म्हणजे SBI लाईफ मध्ये जॉईन झाल्यापासून त्यांनी सलग 2012, 2013 आणि 2014 या तीनही वर्षी हॅट्रिक MDRTचा किताब मिळवला. त्यानंतरही हा मान त्यांना आणखी 5 वेळा मिळाला. याशिवाय 3 वेळा COT, 3 वेळा IMD क्लब, 3 वेळा प्रेसिडेंट क्लब होण्याची किमयाही त्यांनी साधली आहे. अशाच त्यांच्या या हरहुन्नरीपणाला SBI लाईफ परिवारानं विशेष दाद दिली. त्यांना मलेशिया, इंडोनेशिया, दुबई, जपान, अमेरिका, सिंगापूर, हाँगकाँग, बँकॉक पटियाला एवढ्या परदेशी कॉन्फरन्ससाठी SBI लाईफचे डेलिगेट्स म्हणून जाण्याचा त्यांना मान दिला. आणि सध्या TOT होण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यांची ही इच्छा त्यांच्या प्रयत्नांनी ते नक्कीच पूर्ण करतील आणि त्यासाठी त्यांना SBI लाईफ परिवाराचं संपूर्ण सहकार्य नियमितपणे राहील यात कोणतीच शंका नाही. आणि त्यासोबत आमच्या अनेकोनेक शुभेच्छा आपल्या सोबत राहतीलच. धन्यवाद. यानंतर मी इथं इन्व्हाइट करू इच्छितो मान्य श्रीकांत गलांडे, बारामती ब्रांच. श्रीकांत गलांडे सर यांना सुद्धा सपत्नीक इथं येण्याची मी विनंती करतो. यानंतर कौशिक गायकवाड सर यांना सुद्धा मी सपत्नीक स्टेजवर येण्याची विनंती करतो. सोलापूर ब्रांच कौशिक गायकवाड सर. यानंतर सपत्नीक ज्यांचा गौरव आहे महेश रच सर, अहमदनगर ब्रांच. महेश रच सर, अहमदनगर ब्रांच यांना मी यानंतर प्रियंका देशमुख, पुणे 4 ब्रांच यांना सुद्धा. यानंतर यांच्यानंतर मी ज्यांना इन्व्हाइट करतोय ज्योती लोहिया मॅडम, पुणे 4 ब्रांच.
त्याच्यानंतर एक सूचना आहे, नेक्सॉन रेड कलरची आहे, 8269 नेक्सॉन रेड कलर. थोडीशी चुकीची पार्क केली आहे, जरा नीट पार्किंग करून घेणे एवढी विनंती आहे. यानंतर पृथ्वीराज चव्हाण सर यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. सोलापूर 2 ब्रांच पृथ्वीराज चव्हाण. त्यांच्यानंतर हनुमान सिंग परदेशी यांना सुद्धा मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. अहमदनगर ब्रांच हनुमान सिंग परदेशी सर. यानंतर उस्मानाबाद ब्रांचच्या जयश्री साळुंके मॅडम यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. महेश राज सर अहमदनगर ब्रांच. यानंतर मोहन कोंकाटी सरांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. मोहन कोंकाटी सर सोलापूर ब्रांच. यानंतर रमेश जाधव सर सोलापूर ब्रांच. राहुल बोगावत अहमदनगर ब्रांच यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. यानंतर बारामती ब्रांच मधून आनंदराव मुळीक सरांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. बारामती ब्रांच आनंदराव मुळीक सर. यानंतर अहमदनगर ब्रांचचे रवी आंधळे सर यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. रवी आंधळे सर अहमदनगर ब्रांच. खेड ब्रांच मधून राजेंद्र सगरे सर खेड ब्रांच. यानंतर अर्जुन साधू गाडे साहेबांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. सोलापूर ब्रांच अर्जुन साधू गाडे. अहमदनगर ब्रांच मधून जावळे सुवर्णा मॅडम अहमदनगर ब्रांच. यानंतर पुणे 4 मधून नंदा आडे मॅडम पुणे 4 ब्रांच. यानंतर अहमदनगर ब्रांच मधील आणखी एक क्वालिफायर योगिता घोरपडे मॅडम यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. योगिता घोरपडे अहमदनगर ब्रांच. योगिता घोरपडे मॅडम अहमदनगर ब्रांच. यानंतर सत्यवती बिरादार मॅडम पुणे 4 ब्रांच. सत्यवती बिरादार मॅडम पुणे 4 ब्रांच. यानंतर राहुल जाधव सोलापूर ब्रांच. राहुल जाधव सोलापूर ब्रांच. राहुल जाधव सरांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. यानंतर सोलापूर ब्रांचचे सुखदेव पवार सर.
यानंतर पांडव बालू सर, सोलापूर ब्रांच, पांडव बालू. यानंतर उमेश पांगळे, सोलापूर ब्रांच, उमेश पांगळे सर, सोलापूर ब्रांच. अहमदनगर ब्रांच मधील नितीन चित्ते, अहमदनगर ब्रांच. नितीन चित्ते सर, अहमदनगर ब्रांच. यानंतर शीतल गवारे, अहमदनगर ब्रांच. अक्षय घाडगे, अक्षय घाडगे, अहमदनगर ब्रांच. अक्षय घाडगे, अहमदनगर ब्रांच. शीतल गवारे, अहमदनगर ब्रांच. नितीन चित्ते, अहमदनगर ब्रांच. यानंतर अनिल शेटे, खेड ब्रांच. अनिल शेटे सर, खेड ब्रांच. यानंतर सचिन खरे, सचिन खरे सर, बारामती ब्रांच. यानंतर बारामतीचे किशोर मांढरे सर, किशोर मांढरे सर, बारामती ब्रांच. यानंतर अहमदनगर ब्रांचच्या अंकिता बिमान, अंकिता बिमान मॅम यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. पुणे 4 ब्रांचच्या, पुणे 4 ब्रांचचे आमेय वायचाळकर, पुणे 4 ब्रांच आमेय वायचाळकर सर यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. यानंतर पुणे 4च्या स्वाती ओतारी मॅडम, स्वाती ओतारी मॅडम, पुणे 4 ब्रांच. यानंतर पंढरपूर ब्रांच मधून पोद्दार गिरीश अरुण, पोद्दार गिरीश अरुण यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. यानंतर पंढरपूर ब्रांचच्या आणखी एक क्वालिफायर सरताज सलीम गौंडी, सरताज सलीम गौंडी, पंढरपूर ब्रांच यांना पण मी स्टेजवर येण्यासाठी आमंत्रित करतो. आणि यानंतर बारामती ब्रांचच्या ज्योती नाईकवडी मॅडम, ज्योती नाईकवडी मॅडम, बारामती ब्रांच. यानंतर LM महापराक्रमी कॅटेगरी मधील क्वालिफायर्सची मी नावं आता घेतोय, ज्यामध्ये सलोनी शहा मॅडम, सोलापूर 2 ब्रांच, सलोनी शहा. सुनील गाडे, अहमदनगर ब्रांच, सुनील गाडे, अहमदनगर ब्रांच. माणिक चव्हाण, पंढरपूर ब्रांच, माणिक चव्हाण, पंढरपूर ब्रांच, माणिक चव्हाण, पंढरपूर ब्रांच. यानंतर संतोष तांबे, श्रीरामपूर ब्रांच, संतोष तांबे. संतोष तांबे, संतोष तांबे, श्रीरामपूर ब्रांच. अक्षय घाडगे, अहमदनगर ब्रांच, अक्षय घाडगे, अहमदनगर ब्रांच. यानंतर आमेय वायचाळकर, पुणे 4 ब्रांच, स्वाती ओतारी मॅडम, पुणे 4 ब्रांच. आणि नितीन कुमार चित्ते, अहमदनगर ब्रांच. आमेय वायचाळकर, पुणे 4 ब्रांच, स्वाती ओतारी, पुणे 4 ब्रांच. आणि नितीन कुमार चित्ते, अहमदनगर ब्रांच. यानंतर आपण FLSM कॅटेगरी आणि ब्रांच हेड कॅटेगरीसाठी फेलिसिटेशन करतोय.
राजेंद्र लोखंडे सोलापूर ब्रांच यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. यानंतर मी डीएम महापराक्रमी विथ सेलिब्रिटी ऑनरला क्वालिफाय झालेले जे आपले डीएम्स आहेत त्यांचं मी नाव घेतोय. अतुल कोळपकर अहमदनगर ब्रांच, अतुल कोळपकर अहमदनगर ब्रांच, संतोष सावंत बारामती ब्रांच. यानंतर किरण नवगिरे सोलापूर 2 ब्रांच, अतुल कोळपकर अहमदनगर ब्रांच, संतोष सावंत बारामती ब्रांच, किरण नवगिरे सोलापूर 2 ब्रांच, दीपाली काळभोर अहमदनगर ब्रांच, दीपाली काळभोर अहमदनगर ब्रांच, विराज अवताडे पंढरपूर ब्रांच, विशाल जगदाळे उस्मानाबाद ब्रांच. मी पुन्हा नावं घेतोय. अतुल कोळपकर अहमदनगर ब्रांच, संतोष सावंत बारामती ब्रांच, किरण नवगिरे सोलापूर 2 ब्रांच, दीपाली काळभोर अहमदनगर ब्रांच, विराज अवताडे पंढरपूर ब्रांच, विशाल जगदाळे उस्मानाबाद ब्रांच, अनंतगिरी पुणे 4 ब्रांच, अनंतगिरी पुणे 4 ब्रांच, युवराज बगले सोलापूर ब्रांच, युवराज बगले सोलापूर ब्रांच, रवींद्र रोकडे अहमदनगर ब्रांच, रवींद्र रोकडे अहमदनगर ब्रांच, किशोर मिसाळ उस्मानाबाद ए ब्रांच, किशोर मिसाळ उस्मानाबाद ए ब्रांच. यानंतर गणेश कोंडा सोलापूर ब्रांच, गणेश कोंडा सोलापूर ब्रांच, नाथा खांडेकर खेड ब्रांच, नाथा खांडेकर खेड ब्रांच. यानंतर प्रतिभा घाटोळे मॅडम सोलापूर ब्रांच, प्रतिभा घाटोळे मॅडम सोलापूर ब्रांच, नलिनी गायकवाड बारामती ब्रांच, नलिनी गायकवाड बारामती ब्रांच, विजय जगताप पंढरपूर ब्रांच, नलिनी गायकवाड बारामती ब्रांच, विजय जगताप पंढरपूर ब्रांच, पूजा आढाव अहमदनगर ब्रांच, पूजा आढाव अहमदनगर ब्रांच, प्राची निंबाळकर पुणे 4 ब्रांच, प्राची निंबाळकर पुणे 4 ब्रांच. यानंतर बीएसएम महापराक्रमी विथ सेलिब्रिटी ऑनर ब्रांच हेड कॅटेगरी विजय वाघ अहमदनगर ब्रांच, विजय वाघ सरांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. यानंतर सोलापूर ब्रांच विक्रांत राठोड सरांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. यानंतर पंढरपूर ब्रांच सज्जन चव्हाण सरांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. मी पुन्हा एकदा बीएसएम महापराक्रमी कॅटेगरीचे क्वालिफायरची नावं घेतोय. विजय वाघ सर अहमदनगर ब्रांच, विक्रांत राठोड सर सोलापूर ब्रांच, सज्जन चव्हाण सर पंढरपूर ब्रांच.
आणि आता मी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. बानगुडे सरांचे, आर डी सरांचे आणि प्रताप सरांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद. आणि आता आपल्याला एक जबरदस्त प्रोग्राम आहे, कारण शेवटपर्यंत आपल्यासाठी एक्साइटमेंट एकदम भारी आहे. ते म्हणजे सुप्रसिद्ध शाहीर संतोष साळुंके, जे खूप सुप्रसिद्ध शाहीर आहेत, त्यांना आपण इथं आमंत्रित करतोय.